मित्रांनो बस तर नाही भेटली आपल्याला, सो थोडा रिसर्च करत होतो. इथून काही ट्रेन्स पण जातात अलमाटीला, पण इथल्या काही लोकल लोकांकडून थोडी माहिती घेतल्यावरती असं लक्षात आलं की ट्रेनचं तिकीट कन्फर्म भेटेलच याची काही गॅरंटी नाही, आणि इथून रेल्वे स्टेशन पण थोडं लांब आहे. सो माझ्याकडे आता लास्ट ऑप्शन होता तो टॅक्सीचा. सो हे इथलं टॅक्सी स्टँड आहे, आणि टॅक्सीवाल्याला विचारलं की भाऊ किती घेशील अलमाटीला जायचे, तर भाऊ म्हणाला 12,000 टेंगे. मग थोडं निगोशिएट केलं आणि भाऊ 10,000 मध्ये तयार झाला. मित्रांनो तसं पाहायला गेलं ना तर शिमकेन पासून अलमाटी काही जवळ नाहीये, तब्बल 690 किलोमीटर अंतर असणार आहे, आणि अशा खतरनाक वेदर मध्ये मला तिथपर्यंत पोहोचायचंय. सो बघू प्रवास कसा होतो ते. मित्रांनो सुमारे 300 किलोमीटरचा पल्ला पार केलाय. गाडीत गॅस भरण्यासाठी इथे एका ठिकाणी थांबलोय. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30, आणि बघा ना यार लँडस्केप कसला सुंदर दिसतोय. वाव लय भारी भाई. लगभग 300 किलोमीटर का सफर तय किया है हमने, और एक जगह पे रुके यहाँ पे गैस भराने के लिए. ये हमारी गाड़ी भाई, ये देखो यहाँ का नज़ारा. हर जगह पे अगर आप देखोगे ना तो पूरा बर्फ ही बर्फ आपको दिखेगा. और यार मेरे पीछे आप देख सकते हो पूरी पहाड़ियाँ ही पहाड़ियाँ है. अजूनही आपल्याला अलमाटीला पोहोचायला जवळपास 4.5 ते 5 तास लागणार आहेत, पण प्रवास मस्त चालू आहे कारण इथले रस्ते एक नंबर आहेत आणि आपली गाडी पण लक्झरी आहे. सो प्रवास ॲज सच जाणवत नाहीये.